आदरणीय सर्व शिक्षक, उमेदवार, बंधू आणि भगिनी यांना माझा नमस्कार. मित्रो, आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपले जे शिक्षक उमेदवार ज्या काही कमेंट्स करतात, जे काही त्यांचे वैयक्तिक प्रश्न विचारतात, त्या प्रश्नाचं उत्तर आपण हे जे मी या स्क्रीनवर लाईव्ह एस्टिमेटर शेअर केलेलं आहे त्यावरनं आपण घेतोय. कालच्या व्हिडिओमध्ये अशाच आपल्याला भरपूर कमेंट्स आलेल्या आहेत, त्या आपण याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. जे काही आपले शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांना माझी नम्र विनंती राहील की आजचा आपण जर हा व्हिडिओ आहे हा आपण पूर्णपणे बघा आणि आपले जर काही प्रश्न असतील तर आजच्या व्हिडिओमध्येच विचारा. आपण जर कालचा व्हिडिओ बघून त्यामध्ये जर काही कमेंट्स केल्या तर हे सिस्टीम जे आहे ना त्या कमेंट्स घेत नाही. म्हणजे त्याच्यावरनं आपण जे प्रेझेंटेशन तयार करतो त्यामध्ये तुमच्या कमेंट्स समाविष्ट होत नाहीत. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती राहील की ज्या दिवशी आपण व्हिडिओ टाकतो, आजचा व्हिडिओ आपण टाकला, आजच्या व्हिडिओमध्येच आपण कमेंट्स ज्या आहेत तुमच्या त्या तुम्ही तिथं तुमचे जे प्रश्न आहेत ते विचारू शकता. काल टाकलेल्या व्हिडिओमध्ये आपण कमेंट्स कृपया करू नका, कारण सिस्टीम त्या कमेंट्स याच्यामध्ये या प्रेझेंटेशन मध्ये घेत नाही. तिथं माझा थोडासा नाईलाज आहे. तर आज हे आपलं जे लाईव्ह एस्टिमेटर आहे ते आपण याच्यावर शेअर केलेलं आहे. अध्यापनाचा गट आपण लिहिलेला आहे, इकडे विषय आहेत, म्हणजे सामाजिक प्रवर्ग आहे, समांतर आरक्षण आणि तुमचा TAIT चा स्कोअर आपण त्याच्यामध्ये टाकतो. आणि हे लाईव्ह एस्टिमेटर आपल्याला एक हे देते आहे, प्राधान्यक्रम भरण्याच्या दृष्टिकोनातून हिंट देते की तुम्हाला मुलाखतीसह मिळू शकते की मुलाखती विना कुठल्या निवड यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकते. हे लाईव्ह एस्टिमेटर सांगते, मी वैयक्तिक सांगत नाही मित्र. तर ठीक आहे, आपण पुढे जाऊया. काल आपले जे कालच्या ज्या व्हिडिओमध्ये आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांनी ज्या कमेंट्स केलेल्या आहेत त्या मी आता या स्क्रीनवर शेअर करतो आणि आपलं लाईव्ह एस्टिमेटर त्यांच्या कमेंट्सला काय उत्तर देते आहे ते आता आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. तर TAIT हा जो आहे म्हणजे 2025चं विश्लेषण घेतोय आपण, इथं चुकीनं ते 23 झालेलं आहे, माफ करजा. उमेदवारांचे प्रश्न, गुण आणि पुढील प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन. बघा, शिक्षक भरती प्रक्रिया घेतोय आपण अगोदर. पवित्र पोर्टल झाले राबविण्यात येणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांच्या मनात अनेक शंका आहेत. आज आपण TAIT चे गुण, प्रवर्ग, कॅटेगरी आणि शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांनी विचारलेल्या प्रश्नाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. त्यामुळे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्यास मदत होईल. पुढे आपल्याला बघायचं आहे उमेदवारांचे वर्गीकरण, इथं दिलेले आहे बघा. फर्स्ट जी कमेंट्स आहे ती प्राथमिक 1 ते 5 साठी आहे, डीएड आहेत. त्यानंतर CTET पेपर 1 उत्तीर्ण आहेत आणि त्यांची जी उपलब्ध संधी आहे ती आपल्याला बघायची आहे. त्याच्यानंतर उच्च प्राथमिक साठी 6 ते 8 येते आणि माध्यमिकचा जो गट आहे तो 9 ते 12. पुढे आपल्याला जायचं आहे प्राथमिक स्तर 1 ते 5 साठी ज्या काही आपल्याला कमेंट्स आलेल्या आहेत त्या आता इथं आपल्या ज्या सिस्टीमनं कलेक्ट केलेल्या आहेत बघा. TAIT 151 ओपन कास्ट आणि ह्या महिला भगिनी आहेत. पेपर फर्स्ट त्यांचा झालेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 1 ते 5 ला ZP ला होईल का, आणि आपण त्यावर काल उत्तर त्यांचं म्हणणं आहे तुम्ही दिलं नाही. आदरणीय ताई, माफ करा, काल तुमचं उत्तर मिळालं नाही, पण आज तुमची जी कमेंट्स आहे ते सिस्टीमने याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. त्याचा आता आपलं जे लाईव्ह एस्टिमेटर आहे ते आपण इथं काय सांगते ते बघायचंय आपल्याला. 1 ते 5 साठी सर्व विषय आणि ओपन आहे आणि या ताईंना महिला समांतर आरक्षण घेऊया आपण 30%, आणि त्यांचा जो TAIT चा स्कोर आहे तो 151 त्यांनी दिलेला आहे. पुन्हा एकदा आपण पाहून घेऊ.
151 151 हा त्यांनी स्कोअर दिलेला आहे. उत्कृष्ट असा त्यांचा स्कोअर आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की माझं सिलेक्शन जे आहे ते 1 ते 5 ला होईल का. तर त्यांचं आता आपल्याला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर इथं आपण बघूया. आपलं जे लाईव्ह एस्टिमेटर आहे ते काय त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देते. आदरणीय ताईसाहेब, तुम्ही म्हणजे अत्यंत सुरक्षित सेफ झोन मध्ये आहात. 100% हे सांगते आहे की तुमचं मुलाखती विना निवड होण्याची दाट शक्यता आहे. कागदपत्रे तुम्ही तयार ठेवा. तर तुम्ही विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये येता तर तुमचं नाव प्रश्नच येत नाही. 1 3 या प्रमाणात मुलाखतीसह या निवड यादीमध्ये सुद्धा येऊ शकत आणि त्यासाठी तुम्हाला तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. तर ताई, काल तुमचं उत्तर देऊ शकलो नाही, पण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं उत्तर माझ्या या लाईव्ह एस्टिमेटरनं दिलेलं आहे. पुन्हा यांचं 1 ते 5 साठीच आहे. ओबीसी आहेत हे सर. 129 आणि 1 ते 5 ला यांचं होईल का असा प्रश्न आहे. काही हरकत नाही सर, आपण बघू आपले एस्टिमेटर तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय देते. यांचा जो स्कोअर आहे तो 129 आहे आणि हे सर ओबीसी आहेत आणि 1 ते 5 ला होईल का असा त्यांचा प्रश्न आहे. आता इथं आपण यांचा स्कोअर ऍड केलेला आहे. ओबीसी मध्ये आहेत हे सर. ओबीसी घेतलेला आहे. पुन्हा एकदा बघून घेतोय मी. ओबीसी मध्ये आहेत. 129 त्यांचं स्कोअर आहे आणि 1 ते 5 ला होईल का. 1 ते 5 घेतलेलं आहे आपण. सर्वसाधारण मध्ये येतात ते सर्वसाधारण. आणि सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता बघूया आपण. आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय देते ते बघा. विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये 1 ते 5 ला ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्यामध्ये इथं रेट दाखवते आहे. त्यामुळे तुम्ही जी शक्यता आहे ती मध्यम शक्यता आहे, बॉर्डर लाईन मध्ये. पण अनुदानित मध्ये नक्की तुम्हाला संधी आहे. 60% ते 100% अनुदानित शाळेमध्ये 1 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकते आणि तुम्हाला तिथं जाऊन तुमची मुलाखत आणि अध्यापन कौशल्य तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे. आपण पुढची आता आपल्याला कमेंट्स घ्यायचे. आपले जे शिक्षक उमेदवार आहेत आदरणीय बंधू आणि भगिनी त्यांच्या आपल्याला हे घ्यायचे आहेत. यांनी म्हटलेलं आहे की 129 आहे AIT स्कोर. ओबीसी सब्जेक्ट इंग्लिश आहे. पेपर 2 पास आहेत. 6 ते 8 ला होईल का आणि 9 ते 10चा यांचा प्रश्न आहे मित्र. तर आपण यांच्या दोन्ही प्रश्नाचे आज उत्तर घेणार आहे. ओबीसी मध्ये आहेत हे सर. तर आणि त्यांचा स्कोअर 129 आहे. तर त्यांचा जो विषय आहे तो इंग्लिश विषय आहे. तर सर तुमचा स्कोअर 129 आहे, तो आपण इथं ऍड केलेला आहे. सर्वप्रथम आपण 6 ते 8ला तुमचा विषय इंग्लिश आहे, भाषा इंग्रजी घेतोय आणि सरांचा जो प्रवर्ग दिलेला आहे तो ओबीसी आहे. आपण इथं ओबीसी आणि सर्वसाधारण. तर सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे जे लाईव्ह एस्टिमेटर आहे काय देते ते आपण बघूया. बघा, स्थानिक स्वराज्य संस्था ज्यामध्ये नगर परिषदच्या शाळा येतात, महानगरपालिकेच्या येतात, झेडपीच्या येतात, तुम्ही बॉर्डर लाईनवर आहात. आणि खासगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये 60% ते 100% ज्या काही अनुदानित शाळा आहेत त्यांच्या निवड यादीमध्ये 1 3 या प्रमाणात तुमचं नाव येणार आहे. तिथं जाऊन तुम्हाला तुमच्या विषयाविषयीची मुलाखत आणि अध्यापन कौशल्य तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे. आता तुमचा पुढला प्रश्न आहे तोही मी घेतो याच्यामध्ये. तुम्ही म्हणता 9 ते 10ला म्हणजे माध्यमिकला होईल का. तर आपण इथं माध्यमिक घेऊ आता. 9 ते 10 आणि तुमचं उत्तर काय देते आपलं लाईव्ह एस्टिमेटर ते आपल्याला बघायचं आहे. तर तुम्ही अत्यंत सुरक्षित आहात 9 ते 10 साठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सेफ झोन मध्ये तुम्हाला दाखवते आहे. तिथं जिल्हा परिषदच्या शाळा येतात, नगर परिषदच्या येतात आणि महानगरपालिकेच्या. मग तुम्ही जर विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये सेफ झोन मध्ये आहे तर मुलाखतीसह हा जर तुम्ही ऑप्शन घेतला तर 1 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये तुमचं नाव
म्हणजे येऊ शकते आणि त्यासाठी तुम्हाला तिथं जाऊन तुमच्या विषयाचं जे काही मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढे घेऊ आपण पुढचे जे काही आपल्याला जी कमेंट्स आलेली आहे. TIT स्कोर 118 आहे, 2 पास आहेत, BA DED आहेत, सब्जेक्ट इंग्लिश आहे, SCBC आणि ह्या ताई म्हणतात 6 ते 8 ला काय चान्स आहे ते सांग. काही हरकत नाही ताई, 6 ते 8 तुमचा विषय इंग्लिश आहे, तुमचा स्कोर 128 आहे, तुम्ही तुमची कॅटेगरी जी आहे ती SEBC आहे आणि या ताईंना महिला आरक्षण सुद्धा आहे. तर SCBC मध्ये आपण बघू आपलं लाईव्ह एस्टिमेटर यांना काय उत्तर देते. या ताईंचा स्कोर जो आहे तो 118 मी इथे घेतोय. त्यांचं असं म्हणणं आहे की 6 ते 8 ला आपण 6 ते 8 त्यांचा विषय इंग्रजी आहे. 6 ते 8 विषय भाषा इंग्रजी घेतलेली आहे आपण आणि SCBC मध्ये आहेत या ताई. पुन्हा एकदा बघून घेतोय. SCBC मध्ये आहेत. त्यांना महिला आरक्षण सुद्धा आहे. तर आपण इथं 30% महिला आरक्षण घेऊ आणि हे लाईव्ह एस्टिमेटर या ताईच्या कमेंट्सला काय उत्तर देते तर ते बघायचंय. ताई स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इथं बॉर्डर लाईन दाखवते आहे, परंतु अनुदान प्राप्त ज्या शैक्षणिक संस्था आहेत मुलाखतीसह यामध्ये 60% ते 100% अनुदान प्राप्त शाळेत एकाच 3 प्रमाणात निवड यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकते आणि तिथं जाऊन तुम्हाला तुमचं मुलाखत कौशल्य आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढली आपण कमेंट्स घेऊया. माध्यमिक स्तर 9 ते 12च्या आहेत ह्या. याच्यामध्ये MSc BEd स्टॅटिस्टिक्स आहेत हे सर. TITचा स्कोर 131 आहे, OBC आहेत आणि नॉट क्वालिफाईड आहेत, तर त्यांचं असं म्हणणं आहे 9 ते 10 किंवा 11 ते 12ला होईल का. सर तुम्ही MSc BEd आहेत तर तुमचा जर याच्यामध्ये BSc ला तुम्हाला मॅथमॅटिक्स असेल तर 9 ते 10ला तुम्हाला म्हणजे प्राधान्यक्रम 9 ते 10चे येऊ शकतात आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये ज्युनियरला सुद्धा तुम्हाला 11-12चे येऊ शकतात. तर तुमचा स्कोर 131 आहे. आपण मॅथमॅटिक्स साठी बघूया आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय सांगते. हे सर OBC मध्ये आहेत, यांचा स्कोर 131 आहे. सरांचा जो प्रवर्ग आहे तो OBC प्रवर्ग आहे सर्वसाधारण. त्यानंतर त्यांचा जो हे आहे प्रश्न आहे तो 9 ते 10. त्यांचा विषय आपण गणित घेतलेला आहे आणि त्यांचा रिझल्ट आता बघूया आपण. तर तुम्ही 9 ते 10 साठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये तिथे नगर परिषद, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या शाळा येतात, त्यामध्ये तुम्ही अत्यंत सुरक्षित आहात, सेफ झोन मध्ये आहात. तुम्ही तुमचे कागदपत्र रेडी ठेवायला पाहिजे असं हे लाईव्ह एस्टिमेटर सांगते येतो. त्यानंतर तुम्ही जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये जर सेफ झोन मध्ये आहात तर तुम्ही अनुदान प्राप्त शाळेमध्ये एकाच 3 या निवड यादीमध्ये तुमचं नाव जाणारच आहे. तर तिथं जाऊन तुम्हाला तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. तुमचा पुढला प्रश्न मी घेतोय आता इथं. तुम्ही पुढला प्रश्न विचारला 11-12ला, तर मी 11-12ला विज्ञान शाखा जिथं स्टॅटिस्टिक्स आहे तिथं तुम्ही तुमच्याला प्राधान्यक्रम येऊ शकतात आणि हे लाईव्ह एस्टिमेटर तुमच्या प्रश्नाचं काय उत्तर देते ते बघा. तुम्ही झेडपीला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इथं सुद्धा सुरक्षित आहात आणि सेफ झोन मध्ये आहात आणि मुलाखतीसह मध्ये सुद्धा तुम्ही सेफ झोन मध्ये आहात 11 आणि 12वी साठी. पुढे आपल्याला घ्यायचं आहे TIT स्कोर 102 आहेत या ताईंचा. त्यानंतर MSc बॉटनी BEd आहेत इंग्लिश मीडियम मधून 9 ते 10 आणि 11 ते 12 काही चान्स आहे काय यांचा असा प्रश्न आहे. तर त्यांनी स्कोर 102 दिलेला आहे.
NTC मध्ये आहेत या ताई. ठीक आहे, MSc बॉटनी त्यांचा विषय म्हणजे बायोलॉजी सायन्स साठी आपल्याला यांना घ्यावं लागेल. तर 102 यांचा स्कोअर आहे. ताई तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता आपण घेऊया. 102 हा तुमचा TAIT स्कोअर आहे. त्याच्यानंतर तुमचा प्रश्न आहे 9 ते 11 12ला घेतोय विज्ञानला. नंतर तुम्ही जो प्रवर्ग आहे तुमचा तो NTC आहे दिलेला. मग आपण आता इथं NTC मध्ये घेऊ. प्रवर्ग निवडायचा आहे मला NTC. आणि या ताईंना महिला आरक्षण आहे. तर आपल्याला इथं महिला आरक्षण 30% आणि आपलं लाईव्ह एस्टिमेटर या ताईंना काय उत्तर देते ते बघूया आपण. 11 12 साठीचं उत्तर आहे. इकडे तर कठीण आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मुलाखतीसाठी संधी शक्य आहे. एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव येऊ शकते. 20% ते 40% टप्पा अनुदानावर ज्या शाळा आहेत त्याच्यासाठी. पुढे तुमचा प्रश्न आहे, तुम्ही पुढला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे 11 ते 12 झाला, 9 ते 10 साठी. आता आपण तुमचा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर या लाईव्ह एस्टिमेटरला मी विचारतोय. हे काय उत्तर देते ते बघू आपण. 9 ते 10 त्यांचा विषय आहे विज्ञान आणि स्कोअर लिहिलेला आहे आपण इथं. हे उत्तर काय देते लाईव्ह एस्टिमेटर ते बघू. स्थानिक स्वराज्य संस्था कठीण आहे. 2 चान्स आहे. मुलाखतीसाठी तुम्हाला त्यामध्ये तुमचं नाव येऊ शकते, परंतु त्यासाठी 20% ते 40% दान प्राप्त शैक्षणिक संस्थांच्या शाळांसाठी तिथं तुम्हाला जाऊन तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. कुठली आपल्याला प्रतिक्रिया घ्यायची आहे? पुढे आता इथे यांनी सांगितलं की महत्वाची कागदपत्रे सर्व शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रे DED BEd पदवी पदव्युत्तर मूळ स्वरूपात तयार ठेवा. TAIT TET किंवा CTET उत्तीर्ण असल्याचे अधिकृत व मूळ प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. जातीचा दाखला कास्ट सर्टिफिकेट व आवश्यक असल्यास नॉन क्रिमिलियर अद्यावत असावे. रहिवासी प्रमाणपत्र डोमेसेल आणि इतर समांतर आरक्षणाची सर्व कागदपत्रे आपण रेडी ठेवायला पाहिजेत असं हे लाईव्ह एस्टिमेटर सांगते. व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुमचे TAIT गुण आणि प्रवर्ग नक्की कळवा. त्याचे उत्तर आपण पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊ. आणखी काही आपल्याला मिळालेले आहेत, कमेंट्स आलेले आहेत, ते आपण घेणार आहे. बघा, उच्च गुण मिळवणारे उमेदवार कमेंट्स मधून मिळालेली अचूक माहिती ते आपण इथं या स्लाइड मध्ये कलेक्ट केलेली आहे. कमेंट मधील सविस्तर माहिती इथं दिलेली आहे. बघा, स्कोअर सांगितलेला आहे 134. या सरांचा NTC प्रवर्ग आहे आणि हे प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत. त्यांचा सब्जेक्ट आहे हिस्ट्री MA BEd आणि CTET 2 पास आहे. काही हरकत नाही सर, तुम्हाला 3 ठिकाणी चान्स आहे. 6 ते 8, 9 ते 10, 11 ते 12. तर तुमचा स्कोअर 134 आहे आणि NTC मध्ये आहात तुम्ही. तर आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय तुमच्यासाठी देते ते बघू आपण. 134 सरांचा स्कोअर आहे. NTC आणि प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत. तर NTC मध्ये घ्यावं लागेल त्यांना. समांतर आरक्षण सुद्धा आहे. NTC घेतलेला आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत, ते प्रकल्पग्रस्त आहेत. त्याच्यानंतर सुरुवातीला आपण त्यांचा जो विषय आहे तो इतर विषयामध्ये घेतोय मी, त्यामध्ये इतिहास भूगोल वगैरे नागरिकशास्त्र ते येतील कारण ते MA BEd असल्यामुळे. आणि 9 ते 10 साठी सर हे लाईव्ह एस्टिमेटर काय हे देते ते बघा. तुम्ही अत्यंत सुरक्षित आहात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये 9 ते 10 साठी. तर जर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सुरक्षित आहात तर तुम्ही अनुदान प्राप्त शाळांसाठी जी काही निवड यादी तयार होते एकाच 3 या प्रमाणात त्या यादीमध्ये तुमचं नाव येणार आहे. तुम्हाला तिथं जाऊन मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं. पुढे तुम्ही
पुढचं जर आपण याच्यामध्ये तुमचा हे घेतला, आपण गट जर बदलला, तुमचा गट मी आता 11-12 घेतोय, 11-12. तुमची शाखा येणार आहे आता कला शाखा, तर आपण कला शाखा घेऊ. आणि हे काय आन्सर देते 11-12 साठी, इथं सुद्धा तुम्ही दोन्ही साईडला सुरक्षित आहात, सेफ झोन मध्ये आहात सर. पुढे 6 ते 8 साठी सुद्धा हा गट सुद्धा तुमच्याकडे याचे प्राधान्यक्रम सुद्धा येतील. तुमचा जो विषय आहे तो सोशल स्टडीज मध्ये घेतोय आणि आपल्याला तुमचा जो रिझल्ट आहे हे लाईव्ह एस्टिमेटर काय देते ते आपल्याला बघायचं आहे. इथं सुद्धा सर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेसाठी सुद्धा सेफ झोन मध्ये आहात आणि अनुदान प्राप्त एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकते. तुम्हाला तिथं जाऊन मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार. तर हा झाला या सरांच्या बाबतीत. BA DED आहेत इकॉनॉमिक, त्याच्यानंतर टॅट 133 आहे, दोन्ही पेपर पास आहेत आणि हे सर SEBC मध्ये आहेत. काही हरकत नाही सर, तुमचा स्कोअर 133 आहे, उत्कृष्ट स्कोअर आहे. मी BA DED आहात, त्यामुळे माझं असं मत आहे की तुम्ही 6 ते 8 ला म्हणजे प्राधान्य द्यायला पाहिजे. कारण तुम्ही बोथ आहात, तसं तुम्ही 1 ते 5 ला ऑल सब्जेक्टलाही तुमचं हे होते. तर मी दोन्हीकडे तुमचं काय चान्स आहेत तो आपण बघू. तर SEBC मध्ये आहेत, तर आपलं जे लाईव्ह एस्टिमेटर आहे ते काय सांगते ते आपल्याला बघायचं आहे. त्यांचा जो स्कोअर आहे तो स्कोअर इथं आपण बघूया. 133 त्यांचा स्कोअर आहे. मी इथं 133 त्यांचा स्कोअर घेतोय. त्यानंतर सरांचा जो प्रवर्ग आहे तो SCBC आहे. आपल्याला प्रवर्ग घ्यायचा आहे SCBC सर्वसाधारण, आणि दोन्ही पेपर सर पास आहेत. त्याच्यामुळे त्यांचं BA DED आहे. तर आपण अगोदर 6 ते 8 चा सरांचा गट घेऊया. हा 6 ते 8 आहे आणि BA DED म्हणजे समाजशास्त्र सोशल स्टडी मध्ये येणार आहे त्यांचं. तर आपलं जे एस्टिमेटर आहे हे काय निकाल देते ते बघूया. सर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांसाठी सेफ झोन मध्ये आहात. मग आता इकडे जर तुम्ही सेफ झोन मध्ये आहेत डाव्या साईडला, तर उजव्या साईडला जे मुलाखती सह आहे याच्यामध्ये एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव येऊ शकते आणि तुम्हाला तिथं जाऊन तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागतं. आता पुढे तुम्ही दोन्ही पेपर पास असल्यामुळे मी 1 ते 5 सुद्धा तुम्हाला तुमचं तुमच्या या प्रश्नाला ऑल सब्जेक्ट साठी लाईव्ह एस्टिमेटर काय आन्सर देते ते बघा. इथं सुद्धा आन्सर तेच आहे, तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी सेफ झोन मध्ये आहात आणि त्यासोबतच अनुदान प्राप्तच्या निवड यादीमध्ये सुद्धा तुमचं नाव येऊ शकते एकाच 3 या प्रमाणात. पुढलं आपण हे घेऊ, कमेंट्स आपल्याला घ्यायची आहे कुठली. इतर उमेदवारांच्या प्रतिक्रिया आहेत, दिलेली माहिती आपण जशीच्या तशीच यामध्ये घेतलेली आहे. DTED आहेत 1 व 2, NTD 124 आहेत आणि प्रकल्पग्रस्त आहेत. हे जे सर आहेत हे NTD या कॅटेगरीमध्ये आहेत, 124 यांचा स्कोअर आहे, प्रकल्पग्रस्त आहेत ते. आणि 1 आणि 2 दोन्ही पास आहेत ते. तर सर आपण 1 ते 5 साठी बघू. आपलं लाईव्ह एस्टिमेटर तुमच्या प्रश्नाचं काय उत्तर देते. अगोदर मी इथं तुमचा स्कोअर घेतोय. तुमचा स्कोअर तुम्ही दिलेला आहे 124 आणि NTD प्रकल्पग्रस्त 124. NTD हा तुम्ही प्रवर्ग दिलेला आहे. हा NTD मध्ये आपण बघूया. आणि आपण प्रकल्पग्रस्त आहात, मला समांतर आरक्षण आहे आणि तुमचा जो गट आहे तो मी इथं 1 ते 5 घेतलेला आहे. आता हे लाईव्ह एस्टिमेटर तुमच्या प्रश्नाला काय उत्तर देते ते आपल्याला आता बघायचं आहे. आदरणीय सर,
1 ते 5 साठी ऑल सब्जेक्ट तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेसाठी सेफ झोन मध्ये आहात. मग तुम्ही जर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगर परिषद, महानगरपालिका, झेडपीएफ मध्ये जर सेफ झोन मध्ये आहात, तर तुम्ही अनुदान प्राप्त ज्या शैक्षणिक संस्था आहेत एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकते आणि तिथं तुम्हाला तुमचं जे मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागतं. 122 मॅथ, 9-10 ईडब्ल्यूएस आणि जनरल मध्ये असेल. काही हरकत नाही सर, ईडब्ल्यूएस मध्ये तुम्ही 9 ते 10 आणि 122 तुमचा स्कोर आहे. तो लाईव्ह एस्टिमेटर काय उत्तर देते आपण बघू. 122 तुमचा स्कोर टाकतोय मी. त्याच्यानंतर तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये आहात, तर आपल्याला इथं ईडब्ल्यूएस घ्यायचा आहे प्रवर्ग तुमचा. ईडब्ल्यूएस घेतोय. सर्वसाधारण सर्वसाधारण तुमचा प्रश्न आहे 9 ते 10 साठी. 9 ते 10 घेतलाय आपण. तुमचा विषय कुठला आहे तो एकदा बघून घेतोय मी. मॅथ तुमचा विषय आहे. गणित विषय इथं घेतलेलाच आहे. त्याच्यानंतर हे लाईव्ह एस्टिमेटर तुमच्या प्रश्नाला काय उत्तर देते आहे ते आता मला बघायचं आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्था तुम्ही बॉर्डर लाईनवर आहे. खाजगी शैक्षणिक संस्था याच्यामध्ये एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव येण्याची शक्यता आहे. 60% ते 100%. आणि तिथं जाऊन तुम्हाला मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढली जी प्रतिक्रिया आलेली आहे आपल्याला ते 119 आहे. एसटी आहे, नॉन पेसा. आणि ह्या ताई बीएड सीटीईटी 2 पास आहेत. त्याचा प्रश्न आहे 6 ते 8 ला होईल का? ताई तुम्ही जर मला इथं विषय दिला असता किंवा तुमची शैक्षणिक पात्रता दिली असती तर आणखी मला चांगल्या प्रकारे सांगता आलं असतं. ठीक आहे, तर मी आता हे काय उत्तर देते ते आपण बघूया. कारण याच्यामध्ये आता विषय कुठला घ्यायचा तो मोठा प्रश्न आहे 6 ते 8 ला. कारण 6 ते 8 ला जे नेमणूक होते ते विषयानुसार होते आहे. तर 119 त्यांचा स्कोर आहे आणि ते एसटी मध्ये आहेत. इथं 119 त्यांचा स्कोर आहे. ह्या काही एसटी मध्ये आहेत. आपण इथं शेड्यूल ट्राईब हा प्रवर्ग आपल्याला घ्यायचा आहे. महिला 30% त्यांना आरक्षण मिळणार आहे, ते आपण याच्यामध्ये घेणार आहे. त्यांचं म्हणणं आहे 6 ते 8. आणि मी असं आता गृहीत धरतोय की त्यांचं सोशल स्टडीज असावं, कारण त्यांनी तो विषय दिलेला नाही. काय उत्तर देते आपलं एस्टिमेटर ते आता बघूया. इकडे तुम्ही मध्यम शक्यता आहे, बॉर्डर लाईन मध्ये आहे, पण अनुदान मध्ये एकाच 3 या प्रमाणामध्ये तुमचं नाव निवड यादीमध्ये येऊ शकते. 60% ते 100% अनुदान प्राप्त शाळेमध्ये. आणि तिथं जाऊन तुम्हाला तुमचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढे टीएआयटीचा स्कोर 105 आहे, सीटीईटी पास, डीएड आहे, इंग्लिश मीडियम आहे, कास्ट ओपन आहे यांची. ठीक आहे सर, 1 ते 5 साठी पाहू आपण काय आपलं हे उत्तर देते लाईव्ह एस्टिमेटर. 1 ते 5 105 त्यांचा स्कोर घेतलेला आहे आपण. तर ओपन मध्ये आहेत, तर आपण खुल्ला प्रवर्ग घेणार आहे. त्यानंतर सर्वसाधारण येईल इकडे. त्यांचा गट घ्यायचा आपल्याला 1 ते 5. आणि हे लाईव्ह एस्टिमेटर काय उत्तर देते आहे ते आपल्याला बघायचंय. स्थानिक स्वराज्य संस्था सांगते संधी नाही आणि खासगी अनुदान प्राप्त एकाच 3 या प्रमाणामध्ये निवड येण्याची अत्यल्प संधी आहे असं हे सांगते. पुढचं आपल्याला हे घ्यायचं आहे, स्कोअर घ्यायचं आहे. एम ए हिस्ट्री आहे, मराठी आणि बीएड आहे. म्हणजे यांचं 2 विषयामध्ये एम ए आहे, एम ए हिस्ट्री मध्ये आहेत, एम ए मराठी मध्ये आहेत, बीएड आहे. त्याचा स्कोर 100 आहे आणि एनटीबी मध्ये आहे. तर ठीक आहे, आपण तुमचं दोन्ही विषयामध्ये बघूया काय तुम्हाला हे आहे ते. तर मला असं वाटतं तुम्ही 11वी 12वी साठी प्रयत्न करावेत सर.
तर आपण बघू NTB प्रवर्गामध्ये 100 तुमचा स्कोअर दिलेला आहे. हे लाईव्ह एस्टिमेटर काय सांगते हे आपल्याला बघावं लागेल. 100 मी इथं TIITचा स्कोअर टाकतोय. तुमचा प्रवर्ग NTB आहे, सर्वसाधारण NTB घेतलाय. 11, 12 हा गट घेतोय मी. तुम्ही 2 विषयामध्ये आहे, तर अगोदर आपण भाषा घेऊ. तुमचं रिझल्ट आपल्याला बघायचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था संधी नाही म्हणते आणि अनुदान प्राप्त ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्याच्यामध्ये एकाच 3 या प्रमाणात जी निवड यादी तयार होईल तिथं तुम्हाला अत्यल्प संधी आहे. फक्त विनाअनुदानित शाळेच्या जे काही म्हणजे विनाअनुदानित शाळा आहेत त्यांचं जे सिलेक्शन लिस्ट आहे त्यामध्ये तुमचं नाव येऊ शकतं. तर पुढलं जो काही आपला हे आहे विषय आहे तुमचा तो आता आपल्याला बघायचा आहे. पुढला मी तुमचा हिस्ट्री घेतोय. इतिहास विषयासाठी म्हणजे कला विभागामध्ये आपलं लाईव्ह एस्टिमेटर तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय देते. वाणिज्य व कला हा विभाग घेतलेला आहे आपण. इथं रिझल्ट बघायचा आहे आपल्याला. काय रिझल्ट आला तो बघू आपण. स्थानिक स्वराज्य संस्था संधी नाही आणि इकडे ज्या काही संस्था आहेत त्याच्यामध्ये ज्या शैक्षणिक संस्था आहेत अनुदान प्राप्त त्यामध्ये सुद्धा अत्यल्प संधी आहे. एकास 3 या प्रमाणामध्ये तुमचं निवड यादीमध्ये नाव येण्याची. तर अशा प्रकारे काल आपल्याला जे काही कमेंट्स आलेल्या आहेत कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचे आपण आपले लाईव्ह एस्टिमेटर काय उत्तर देते ते उत्तर आपण आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत ते माझ्यासाठी आदरणीय आहेत त्यांच्या समक्ष मी सादर केलेले आहेत. धन्यवाद. तुमचे काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा. आजचा व्हिडिओ बघाल तर आजच्या व्हिडिओमध्येच तुम्ही तुमच्या कमेंट्स टाका. कमेंट्स तुम्ही देत असताना तुमचा TIITचा स्कोअर द्या, तुमचं शैक्षणिक व्यावसायिक पात्रता द्या, तुमचा विषय द्या, त्याच्यानंतर तुमचा प्रवर्ग, तुम्हाला समांतर आरक्षण आहे का, ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही नमूद केल्या तर लाईव्ह एस्टिमेटर आपण म्हणजे थोडस अचूक त्याची प्रोबॅबिलिटी तुमची दिली पाहिजे. हाच त्यामागचा एक उद्देश आहे. तुमचे काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा. पीडीएफ आणि पुढील अपडेटसाठी आता माझं काही टेलिग्राम वगैरे चॅनल नाही आहे तर ते एक थोडस ते जो असिस्टंट आहे त्याने ते जास्तीचं टाकलेलं आहे तर त्याचा काही तुम्ही विचार करू नका. तर ठीक आहे. आजच्या या चर्चेला मी आता इथं पूर्णविराम देतो. पुन्हा आपली भेट मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये होईल.